पुढे. ओके, सो चॅप्टर सेकंड पाहतोय आपण. फर्स्ट चॅप्टर आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. फर्स्ट चॅप्टर म्हणजे आपण इंट्रोडक्शन आणि ओव्हरव्ह्यू पाहिलं होतं. आपण आता बेसिक एलिमेंट्स ऑफ सीपीपी पाहतोय, म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे आपण बेसिक एलिमेंट्स पाहणार आहोत. आपण या चॅप्टर मध्ये काय काय पाहणार आहोत ते बघूया. ओके, आपण पाहणार ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण या सीपीपीची फॅमिलीयर होणार आहोत. त्यामध्ये फंक्शन, स्पेशल सिम्बॉल, आयडेंटिफायर काय असतं ते पाहणार आहोत त्या चॅप्टर मध्ये. त्यानंतर आपण सिम्पल डेटा टाइप्स कुठले कुठले यूज करतो ते. त्यानंतर हाऊ अरिथमॅटिक ऑपरेटर, त्यानंतर प्रोग्रामिंग अरिथमॅटिक एक्सप्रेशन्स कसे इव्हॅल्युएट केले जातात. त्याच्यानंतर स्टेटमेंट, असाइनमेंट स्टेटमेंट कशी असते, स्ट्रिंग डेटा टाइप काय आहे, त्यानंतर मेमरी कशी यूज केली जाते हे आपण ओव्हरव्ह्यू मध्ये पाहणार आहोत. तर आपण वन बाय वन चालू करूया. द बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज सीपीपी. त्याच्यामध्ये फंक्शन म्हणजे काय, कलेक्शन ऑफ स्टेटमेंट्स असतात जे आपण अगेन अँड अगेन एक्झिक्यूट करायचे असतात, म्हणून ते एका ब्लॉकच्या अंडर ठेवलं जातं. त्याला म्हटलं जातं फंक्शन. फंक्शन म्हटलं जातं त्याला. त्यानंतर तर फंक्शन म्हणजे कलेक्शन ऑफ स्टेटमेंट्स जे आपण अगेन अँड अगेन एक्झिक्यूट करतो. त्या प्रीडिफाईन असतात आणि काही प्रीडिफाईन असतात आणि आपण ज्या काही आपण फंक्शन्स डिफाईन पण करतो. ओके, प्रीडिफाईन फंक्शन्स म्हणजे जे आपण इम्प्लिमेंट करतो किंवा आपण ते प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करतो ते म्हणजे प्रीडिफाईन फंक्शन. त्यानंतर सिंटॅक्स म्हणायचं. सिंटॅक्स म्हणजे काय, बेसिक टर्म्स आहेत या. सिंटॅक्स म्हणजे काय की रूल्स असतात, स्पेसिफाईड रूल असतात की स्पेसिफाईड स्टेटमेंट अशीच लिहिली जाणार आहे, त्याला म्हटलं जातं सिंटॅक्स. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज आर सेट्स ऑफ रूल्स, सिम्बॉल अँड स्पेशल वर्ड. त्यानंतर सिमॅन्टिक रूल्स. सिमॅन्टिक रूल्स मीनिंग ऑफ इन्स्ट्रक्शन. सिमॅन्टिक रूल म्हणजे काय, मीनिंग ऑफ इन्स्ट्रक्शन. पुढे प्रोसीड करूयात. आता सिंगल लाईन कमेंट. आता कमेंट म्हणजे काय की नॉर्मली आपण जेव्हा प्रोग्राम एखादा लिहित असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंटेशन करायचं. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय की नॉर्मली मला एखादा मी कोड प्रोग्राम लिहिला आणि प्रोग्राम मध्ये मला त्या स्पेसिफाईड लाईनचं मिनिंग किंवा त्या स्पेसिफाईड लाईनचं डिस्क्रिप्शन मला तिथे लिहायचंय. तर त्याच्यासाठी काय काय ऑप्शन असतं किंवा असं असू शकतं की मी एक प्रोग्रामर आहे आणि मला माझा कोड दुसऱ्याला हँड ओव्हर करायचा आहे. सो त्याला त्या प्रत्येक लाईनचा किंवा प्रत्येक कोडचं मिनिंग कळण्यासाठी तिथे कमेंट टाकलेली असते. कमेंट म्हणजेच काय की ज्याचा प्रोग्रामवर काही इफेक्ट होत नाही त्याला म्हटलं जातं कमेंट. म्हणजे ती कंपायलेशन मध्ये रीड केली जात नाही. त्याच्यामध्ये दोन टाईप येतात, एक येतं सिंगल लाईन, दुसरं येतं मल्टिपल लाईन. सिंगल लाईन म्हणजे काय की फक्त सिंगल लाईन, वन लाईन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं तर हे बॅकवर्ड स्लॅश दिसतात आहेत दोन. त्याच्यामध्ये दिस इज सीपीपी प्रोग्राम म्हणजे ही लाईन पूर्ण एक्झिक्यूट होणार नाहीये, ही आपल्याला इनविजिबल राहील. त्याच्यानंतर मल्टिपल लाईन म्हणजे खूप साऱ्या लाईन्स आपल्याला जर कमेंट मध्ये पाहिजे असतील तर बॅकवर्ड स्लॅश स्टार यू कॅन इन्क्लूड कमेंट दॅट कॅन बी ऑक्युपाय सेव्हरल लाईन्स. म्हणजे हे हा फॉर्मॅट आहे. ओके, तर पुढे प्रोसीड करूयात. कमेंट्स, सिंगल लाईन आणि मल्टिपल लाईन. ओके, त्यानंतर सिम्बॉल्स बघा. स्पेशल सिम्बॉल कुठले कुठले आहेत, प्लस, मायनस, इंटू, डिवाइड, डॉट, सेमिकोलन, क्वेश्चन मार्क, कॉमा, then less than equal to, not equal to, equal to, greater than equal to. देन म्हणजे हे स्पेशल सिम्बॉल आहे, तुम्हाला माहिती तुमच्या कीबोर्डवर आहेतच एक्झिस्ट, पण ह्याचा यूज तुम्हाला पुढे कळेल की नक्की आपण जेव्हा ऑपरेशनल ऑपरेटर्स म्हणतो किंवा कंडिशनल ऑपरेटर्स म्हणतो तेव्हा आपल्याला याचा बहुत खूप यूज होतो. पुढे रिझर्व्ह वर्ड्स काय आहेत. रिझर्व्ह वर्ड्स जे रिझर्व्ह कीवर्ड्स, ठराविक रिझर्व्ह कीवर्ड्स आहेत म्हणजे कुठले की इंट, फ्लोट, डबल, कॅरेक्टर, कॉन्स्टंट, वॉइड आणि रिटर्न. जसं सी मध्ये आपल्याला खूप सारे कीवर्ड्स आहेत तसंच सीपीपी मध्ये पण खूप सारे कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स कशासाठी यूज होतात तर स्पेसिफाईड वर्क साठीच. अदर दॅन दॅट यू वोंट बी एबल टू यूज दोज वर्ड्स. म्हणजे कुठल्या दुसऱ्या यूज साठी तुम्ही ते यूज करू शकत नाही. नेक्स्ट आयडेंटिफायर्स. आता आयडेंटिफायर्स नेम इट सेल्फ सजेस्ट दॅट इट इज गोइंग टू बी आयडेंटिफाय समथिंग, म्हणजे ते काहीतरी आयडेंटिफाय करणार आहे, बरोबर. तर आयडेंटिफायरचं काय, कन्सिस्ट ऑफ लेटर्स. म्हणजे नॉर्मली आयडेंटिफायर मध्ये काय काय असू शकतं, देर माइट बी अ वर्ड, देर माइट बी अ डिजिट, देर माइट बी अ सिम्बॉल, म्हणजे काही पण असू शकतं, डिपेंड आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ लेटर, डिजिट अँड अंडरस्कोर अँड कॅरेक्टर. म्हणजे नॉर्मली खूप सारे कॅरेक्टर त्याच्यामध्ये असतात.
एक्झाम्पल खूप आहेत, आपण एक्झाम्पल पण पाहूयात पुढे. मस्ट बिगिन विथ द लेटर म्हणजे नॉर्मली जर रूल पाहिला त्याचा, तर रूल मध्ये काय आहे की ते फक्त लेटरनीच चालू झालं किंवा अंडरस्कोरनी चालू झालं पाहिजे, त्याच्यात नंबर चालणार नाही. म्हणजे तुमचं चालू होणार जो काही तुम्ही आयडेंटिफायर लिहिताय तो लिहिताना एकतर नंबर वर्डने किंवा अंडरस्कोरने चालू झालं पाहिजे. सीपीपी ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. केस सेन्सिटिव्हचा मिनिंग असा होतो की त्याच्यामध्ये अप्पर केस आणि लोअर केस कन्सिडर केली जाते. अप्पर केस म्हणजे कॅपिटल आणि लोअर केस म्हणजे स्मॉल, या दोन्ही मध्ये फरक केला जातो तिथे. म्हणजे तुम्ही जर समजा नंबर हे एक व्हेरिएबल लिहिलं आणि कॉमा करून सेमी स्मॉल मध्ये नंबर नावाचं एक व्हेरिएबल लिहिलं, या दोघांमध्ये डिफरन्स आहे, दोन्ही वेगवेगळे व्हेरिएबल आहेत असं कन्सिडर केलं जातं कारण ते केस सेन्सिटिव्ह आहेत. पुढं टू प्री डिफाईन आयडेंटिफायर दॅट सी आउट अँड सी इन. हे आता आयडेंटिफायर तुम्हाला ऑलरेडी कळतीलच. सी आउट इज गोइंग टू बी यूज फॉर डिस्प्लेइंग and सी इन इज गोइंग टू बी यूज फॉर input. Okay, unlike reserved word, predefined identifier may be redefined, but it is not good idea. Redefine म्हणजे त्याची तुम्ही प्रॉपर्टी चेंज करू शकता, पण ते चांगलं नाही. आयडेंटिफायर मध्ये काय, फॉलोइंग आर द लीगल आयडेंटिफायर म्हणजे फर्स्ट, कन्व्हर्जन अँड पेरियड. आता हे लीगल आयडेंटिफायर कसले कसले म्हणजे प्रॉपरली आपण जसे जे आपल्याला रूल्स आहेत ते फॉलो करून आपण केलं असं त्याला म्हणतात लीगल आयडेंटिफायर. इलिगल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण रूल फॉलो करत नाही. म्हणजे एम्प्लॉय आणि सॅलरी दोघांमध्ये व्हॅल्यू, आता हे बघा फर्स्ट, कन्व्हर्जन आणि पेरियड हे सगळे लीगल आहे म्हणजे आपण ते रूल फॉलो केलेत, एक तर वर्डनी चालू झालेले आहेत, बरोबर. यामध्ये बघा इथं हे इलिगल का म्हटले गेलंय, एम्प्लॉयनी चालू झालंय आणि मध्ये स्पेस दिली, स्पेस इज नॉट अलाउड. त्यानंतर हॅलो आणि सिम्बॉल आहे बघा नॉट, म्हणजे काय एक्सक्लेमेशन मार्क कॅन नॉट बी यूज इन आयडेंटिफायर. त्यानंतर 1+2 प्लस इज नॉट गोइंग टू बी यूज इन एनी आयडेंटिफायर. त्यानंतर सेकंड, टू एंड डी. सेकंड म्हणजे काय, टू आपण आताच एक रूल वाचला की आयडेंटिफायर मध्ये सेकंड वापरलं जात नाही. ओके, सो वापरलं जात नाही, बरोबर. पुढे प्रोसीड करूया. व्हाईट स्पेसेस. आता व्हाईट स्पेसेस काय असतं, एव्हरी सीपीपी प्रोग्राम कंटेन्स व्हाईट स्पेसेस. व्हाईट स्पेसेस म्हणजे तुम्ही ती स्पेस देता किंवा टॅब देता त्याला म्हटलं जातं व्हाईट स्पेसेस. व्हाईट स्पेसेस मध्ये ब्लँक्स येतं, टॅब्स येतात, न्यू लाईन येतं. यूज टू सेपरेट स्पेसिफाय सिम्बॉल, रिझर्व वर्ड्स अँड आयडेंटिफाय. Now, proper utilization of white spaces important can be used to make a program readable. नॉर्मली प्रोग्राम आपल्याला जर स्पेसिंग देऊन विजिबल होत असेल तर त्यासाठी यूज होतं. पुढे येऊयात आपण डेटा टाइप्स वर. डेटा टाइप्स म्हणजे तुम्हाला नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे, डेटा टाइप्स म्हणजे टाइप ऑफ डेटा किंवा त्या डेटाचा आयडेंटिफिकेशन करण्याचं टाइप, किंवा ज्याच्यामध्ये आपण एखादी स्पेस अलॉट करतो त्याच्यामध्ये कुठल्या टाइपचा आपण डेटा टाकू शकतो. त्यामध्ये डेटा टाइप मध्ये सेट व्हॅल्यू टुगेदर विथ अ सेट ऑफ ऑपरेशन्स, दॅट इज सीपीपी डेटा टाइप्स ऑफ फॉल इन टू 3 कॅटेगरीज. कुठल्या कुठल्या, फर्स्ट वन इज सिम्पल, सेकंड वन स्ट्रक्चर्ड अँड लास्ट वन इज पॉइंटर. फर्स्ट वन सिंपल, स्ट्रक्चर्ड अँड पॉइंटर. सिंपल, स्ट्रक्चर्ड अँड पॉइंटर. सिंपल मध्ये बघूयात, सिंपल मध्ये 3 सिंपल डेटा टाइप मध्ये परत डिफरंट म्हणजे क्लासिफिकेशन होतं. त्यामध्ये फर्स्ट वन आहे इंटिग्रल म्हणजे इंटिजर, त्यानंतर फ्लोटिंग पॉइंट म्हणजे डेसिमल, आणि इन्युमरेशन दॅट इज युजर डिफाईन म्हणजे आपण जे स्वतः डिफाईन करतो. आता इंटिजर सगळ्यांना माहितीच आहे, नंबर विदाउट डेसिमल त्याला इंटिजर म्हटलं जातं. फ्लोटिंग पॉइंट म्हणजे नंबर विथ डेसिमल दॅट इज फ्लोट अँड डबल. and नंतर enumeration, it is enumeration enum that is used for specified user defined data type म्हणजे जेंडर मध्ये आपण मेल आणि फिमेल यूज करतो तसं सेम. नेक्स्ट इंटिग्रल डेटा टाइप मध्ये बघा, कॅरेक्टर, शॉर्ट, इंटिजर, लॉंग, बुलियन, अनसाइन्ड कॅरेक्टर, अनसाइन्ड शॉर्ट, अनसाइन्ड इंटिजर, अनसाइन्ड लॉंग. म्हणजे हे टोटल काय आहे, इंटिजर कॅरेक्टर आहेत. त्यानंतर पुढे प्रोसीड करूयात. सिंपल डेटा टाइप दॅट इज इंटिजर, बुलियन, कॅरेक्टर. ओके, इंटिजर म्हणजे काय, इंटिजरची ही रेंज आहे दिलेली. वेट अ मिनिट. सो इंटिजरची ही रेंज आहे -21,472 2147 म्हणजे ही रेंज आहे. त्याच्यानंतर बुलियन ट्रू किंवा फॉल्स असतं. कॅरेक्टर -128 to 127 म्हणजे हे काय सिंपल टाइप ऑफ
आपण नॉर्मली जे म्हणतो डेटा टाइप इंटिजर बुलियन कॅरेक्टर डिफरंट कंपायलर्स मेन अलाउज अ डिफरंट रेंज ऑफ व्हॅल्यूज म्हणजे कंपायलर काय करतं आता विथ कंपायलर हे व्हॅरी करतं त्याची व्हॅल्यूची रेंज काय असेल पुढे प्रोसीड करूयात इंटिजर डेटा टाइप इंटिजर मध्ये जर इंटिजर म्हटलं तर होल नंबर कन्सिडर करायचा इट माइट बी पॉझिटिव्ह इट माइट बी निगेटिव्ह positive integer do not need a positive sign and no comma are used in within a integer okay so integer म्हणजे काय की होल नंबर पुढे बुलियन म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे बुलियन इज ट्रू किंवा फॉल्स एखाद्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही जर फक्त ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू पुट करत असाल तर त्याला काय म्हटलं जातं बुलियन काय म्हटलं जातं बुलियन बुलियन इज यूज फॉर पुटिंग व्हॅल्यू ट्रू और फॉल्स देन नेक्स्ट प्रोसीड करूयात पुढे wait a minute okay character the smallest integer data type smallest integer data type म्हणजे काय ज्याच्यामध्ये फक्त एक अल्फाबेट बसतं फक्त एक अल्फाबेट बसतं म्हणजे कॅरेक्टर मध्ये आपण काय टाकतो ए टाकतो बी टाकतो झिरो म्हणजे तो व्हॉटएव्हर इट मे बी सिम्बॉल कुठलंही तुम्ही टाकू शकता कॅरेक्टर मध्ये पुढे प्रोसीड करतोय फ्लोटिंग पॉइंट मी ऑलरेडी फ्लोटिंग पॉइंट सांगितलं फ्लोटिंग पॉइंट नंबर म्हणजे काय डेसिमल ज्याच्यामध्ये पॉइंट असतो त्याला म्हटलं जातं फ्लोटिंग पॉइंट नंबर म्हणजे रिअल नंबर एक नंबर आहे त्याच्यामध्ये फ्लोटिंग पॉइंट का कारण त्याला डॉट दिला किंवा त्याला म्हटलं जातं फ्लोटिंग पॉइंट म्हणजे फ्रॅक्शनल नंबर म्हणून किंवा फ्लोटिंग पॉइंट नंबर म्हटलं जातं पुढे फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइप्स होता त्याच्यामध्ये पण वेगवेगळे डेटा टाइप्स फ्लोटिंग पॉइंट मध्ये मी ऑलरेडी सांगितले फ्लोट डबल आणि लॉंग डबल फ्लोट डबल म्हणजे काय फ्लोट म्हणजे रिअल नंबर विथ रेंज स्पेसिफाईड रेंज आहे त्याची की पॉइंट 2 पॉइंट्स नंतरच कन्सिडर होतं आणि त्याच्यानंतर डबलची या पूर्ण रेंज आपल्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता नंतर पुढे फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइप मॅक्सिमम नंबर साइन significant digit decimal for float is 6 or 7 maximum number significant digit for double is 15 precious maximum number significant digit float value are called as single precision and double value called as double precision म्हणजे त्याची रेंज व्हॅरी करते डेसिमल नंतरच्या व्हॅल्यूज म्हणजे रेंज त्याची स्पेसिफाईड आहे त्यामुळे फ्लोटला म्हटलं जातं सिंगल प्रिसिजन आणि डबलला म्हटलं जातं डबल प्रिसिजन त्यानंतर अरिथमॅटिक ऑपरेटर काय असतं आणि ऑपरेटर प्रेसिडेन्स आपल्याला मुळात अरिथमॅटिक ऑपरेटर कुठले कुठले ते पण माहिती पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल प्लस मायनस मल्टिपल डिव्हिजन हे काय आहेत आपले अरिथमॅटिक ऑपरेटर आहेत फर्स्ट कुठला अरिथमॅटिक ऑपरेटर मध्ये म्हटलं प्लस मायनस डिवाइड मल्टिप्लाय मॉड्युलस हे काय आहेत आपले अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत आणि प्लस मायनस मल्टिप्लाय अँड डिवाइड कॅन बी यूज विथ इंटिग्रल अँड फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइप ऑपरेटर कॅन बी युनरी और बायनरी डिपेंड आहे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स आता ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स म्हणजे काय की कुठल्या फ्लोनी जसं आपण म्हणतो की मल्टिप्लिकेशन पहिलं होतं त्याच्यानंतर डिव्हिजन होतं त्यानंतर ऍडिशन होतं आणि त्यानंतर सबस्ट्रॅक्शन होतं हे आपण कशाने ठरवलं की इट इज नथिंग बट द प्रेसिडन्स प्रेसिडन्स कसा असतो की तुम्ही कुणाला काय प्रेफरन्स देता त्यानुसार त्याला प्रेसिडन्स म्हटलं जातं प्लस अँड मायनस हॅव द सेम लेवल ऑफ प्रेसिडन्स अँड reevaluated last. When operators are on the same level, perform from left to right. 3 into 7 minus 6 plus 2 into 5 divided by 4 plus 6. आता तुम्ही सांगा हे जर स्टेटमेंट दिलं असेल तर तुम्ही कसं करू शकाल तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी आर गोइंग टू डू वी आर गोइंग टू गिव्ह द प्रेसिडन्स म्हणजे आपण मल्टिप्लिकेशनला पहिला प्रेफरन्स देणार आहे त्याच्यानंतर डिवाइडला प्रेफरन्स देऊ त्याच्यानंतर प्लसला प्रेफरन्स देऊ आणि निगेटिव्हला प्रेफरन्स देऊ सो त्या बेसवर आपण प्रेसिडन्स करणार आहे पुढे प्रोसिड करतो हे इफ ऑल ऑपरेंड्स आर इंटिजर जर इंटिजर असतील एक्सप्रेशन कॉल्ड इंटिग्रल एक्सप्रेशन ओके यील्ड ॲज इंटिग्रल आता रिझल्ट बघा इथं 2 + 3 × 5 दॅट इज तुम्ही माहिती तुम्हाला पहिलं तुम्ही मल्टिप्लिकेशन करा आणि त्यात प्लस करा नंतर इफ ऑपरेंड ऑफ फ्लोटिंग पॉईंट म्हणजे सगळे ऑपरेटर काय फ्लोटिंग येतात त्याला काय म्हटलं एक्सप्रेशन इज कॉल्ड फ्लोटिंग पॉईंट एक्सप्रेशन यील्ड ऑफ फ्लोटिंग पॉईंट इज रिझल्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन पहिले करा नंतर मायनस करा मिक्स्ड एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये फ्लोटिंग पॉईंट नंबर पण असतात आणि स्मॉल साधे नंबर म्हणजे इंटिग्रल पण नंबर असतात त्याला म्हटलं जातं मिक्स्ड एक्सप्रेशन पुढे मिक्स एक्सप्रेशन मध्ये if operator has the same type of operands and evaluated according to the type of operand if operand has both the type operand integral and change to floating point operator is evaluated result is floating point normally जर तुम्ही पाहिलं जर ऑपरेटर इंटिजर आणि इंटिग्रल फ्लोटिंग पॉइंट असेल दोन्हीचं मल्टिप्लिकेशन हे फ्लोटिंग पॉइंटच येतं सो त्याचं मिनिंग त्यांनी सांगितले फ्लोटिंग पॉइंट असेल इंटिग्रल असेल तर त्याचा फ्लोटिंग पॉइंटच रिझल्ट येतो पुढे प्रोसीड टाइप ऑफ कन्व्हर्जन आता कन्व्हर्जन कन्सिडर कन्व्हर्जन म्हणजे काय असतं
मी समजा एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल, म्हणजे मी मी म्हणजे डेटा टाइप बद्दल बोलतोय. समजा माझा डेटा इंटिजर आहे, इंटिजर टू मी फ्लोटिंग पॉईंट मध्ये त्याला कन्वर्ट करतो, दॅट इज नथिंग बट द कन्व्हर्जन. दॅट इज टाइप कास्टिंग म्हणलं जातं किंवा कास्टिंग म्हणलं जातं. इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन, when you value of one type is automatically changed to another type, that is implicit type casting. Cast operator to provide explicit type conversion, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला तिथं डेटा टाइप मेन्शन करावं लागतं, ते आपोआप बाय डिफॉल्ट कन्वर्ट होतं. एक्झाम्पल बघू शकता तुम्ही इथे, जसं तुम्हाला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचंय, तर इथे बघा, इथे इंटिजरचा ब्लॉक केला आणि 7 कन्वर्ट केलं. 7.9 काय कन्वर्ट झालं 7. पुढे प्रोसेड करूयात. String type. What do you mean by string? A collection of alphabets. It is nothing but the string. The program defines the type of supplied in a ISO standard CPP library. Normally CPP मध्ये string consider केली जाते. String म्हणजे काय? Collection of alphabets, sequence of 0 or more than character encloses in double quote is on a marks null a string with no character. जेव्हा त्याला कॅरेक्टर नसतात तेव्हा त्यामध्ये null असतो. ओके. लेंथ ऑफ नंबर ऑफ कॅरेक्टर इट इज, म्हणजे समजा हे जर तुमच्या समोर दिसतंय डबल कोट मध्ये विल्यम जॅकॉब लिहिलंय. ओके. हे किती वर्डचा स्ट्रिंग आहे, किती वर्ड्स किंवा किती अल्फाबेट किंवा कॅरेक्टर म्हणूयात आपण त्याला, किती कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये, तर आपण मोजू शकता. तुम्ही विल्यम मोजावर किती होतं, तर तुम्ही जर काउंट केला, तर काउंट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा टोटल एक डब्ल्यू फॉर 1 2 3 4 5 6 7 8 स्पेस कन्सिडर होतोय 8 9 10 11 12 आणि 13, टोटल 13 कॅरेक्टर आहेत विथ स्पेस, म्हणजे स्पेस कन्सिडर केली जाते. तर ही स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग ही डबल कोड मध्ये जी मेन्शन केलं त्याला म्हणायचं स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे मोर दॅन मेनी कॅरेक्टर, म्हणजे मोर दॅन मेनी अल्फाबेट, इट इज कॉल्ड एज अ स्ट्रिंग. ओके. पुढे प्रोसीड करूयात आपण आता. That is input. आता input काय, data must be loaded into the main memory before it can be manipulated. Storing data memory into 2 steps, that is instruct compiler to allocate a memory and include statement is put data into the memory. म्हणजे आपण मेमरी कशी अलोकेट करतो त्याच्याबद्दल हे डिस्क्राइब केलेलं आहे. म्हणजे नॉर्मली तुम्ही समजा तुम्हाला इनपुट द्यायचं आहे, तर तुम्हाला एक मेमरी अलोकेट करावी लागते पहिली, आणि त्याच्यामध्ये तुम्ही डेटा लोड करता. दॅट इज नथिंग बट द स्टोरिंग ऑफ द डेटा. ओके. पुढे अलोकेशन ऑफ मेमरी म्हणजे कसं, तुम्ही एखादा डेटा इनिशियलाइज करता. समजा मला इनिशियलाइज करायची व्हॅल्यू, तर इनिशियलाइज करताना मी काय करणार आहे की बाबा मला पहिलं इनिशियलाइज करायला लागेल इंटिजर ए इक्वल्स टू 5, म्हणजे मी ए नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार. दॅट हेच मेन्शन केलंय, मेमरी लोकेशन वॉज कॉन्स्टंट कॅन चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन, म्हणजे त्याचं नाव आपण सेट करतोय पण त्याला व्हॅल्यू चेंज करू शकतो. पुढे कॉन्स्टंट पुटिंग डेटा इनटू द व्हेरिएबल, म्हणजे आपण असाइनिंग करतो त्याला म्हटलं जातं पुटिंग डेटा इनटू द व्हेरिएबल. नॉर्मली आपण डेटा असाइन करतो त्यालाच म्हटलं जातं पुटिंग डेटा. म्हणजे हे माझा एक व्हेरिएबल आहे, त्याला मी इक्वल टू साइन दिला, त्याच्यामध्ये डेटा पुट केला, ह्याला म्हटलं जातं असाइनमेंट स्टेटमेंट. असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे काय, मी एक कंटेंट लिहिलाय, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये माझा डेटा पुट करतोय, त्याला म्हटलं जातं पुटिंग डेटा किंवा असाइनमेंट, असाइनिंग अ डेटा. इन सीपीपी इट इज कॉल्ड एज असाइनमेंट ऑपरेटर. ओके. आता असाइनमेंट ऑपरेटरचं एक्झाम्पल बघा. इंटिजर num1, num2 डबल सेल फर्स्ट कॅरेक्टर फर्स्ट स्ट्रिंग str num1 equals to 4, num2 equals to 4 into 5 minus 10, म्हणजे num1 मध्ये 4 व्हॅल्यू गेली, 4 into 5 minus 11 ही व्हॅल्यू कशात गेली num2 मध्ये. सेल मध्ये काय गेली 0.02 into 1000 ही सेल मध्ये गेली, म्हणजे इनडायरेक्टली काय आहे इक्वल टू म्हणजे असाइनमेंट स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये ज्या उजव्या साईडला लिहिलेल्या व्हॅल्यू मध्ये काय जाऊन पडते, आपली डाव्या साईडची व्हॅल्यू जाऊन पडते. ओके. सेव्हिंग and using the value of an expression. To save the value of expression, declare variable of appropriate data type, assign the value to expression and variable that was declared. Use the assign statement. सेव्हिंग साठी म्हणजे आपण डेटा स्टोरिंग साठी कन्सिडर केलंय. डिक्लेअरिंग आणि इनिशियलायझेशन आताच झालं. आपण इनिशियलाइज कसं करतोय, आपण व्हेरिएबलचं नाव लिहितोय, त्याच्यानंतर व्हेरिएबलचं पहिलं डेटा टाइप लिहितो, त्यानंतर व्हेरिएबलचं नाव लिहितो आणि त्याच्यामध्ये आपण डेटा पुट करतो इक्वल साइन यूज करून. ओके. याला म्हटलं जातं इनिशियलायझेशन. आता इनपुट आउटपुट सगळ्यात बेसिक कन्सेप्ट इनपुटची सी इन स्टेटमेंट यूज करायचंय. सी इन, आता इथे तुम्ही पाहू शकता सी इन युज्ड विथ शिफ्ट ऑपरेटर आहे हा, यूज विथ गॅदर इनपुट. सी इन हे डबल कोट केल्यानंतर तुम्हाला इथं जो व्हेरिएबल लिहाल त्याच्यामध्ये जाऊन व्हॅल्यू पडते सी इन ची.
ओके. सो सी इन मध्ये व्हॅल्यू पडते, ह्याला इनपुट स्ट्रीम रीडर म्हटलं जातं. इनपुट स्ट्रीम रीडर एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही इथं सी इनचा. आता सी आउट यांनी सी आउट दिलेलं नाही, पण सी आउट बघा, सी आउट डबल कोड एंटर म्हणजे आपण डिस्प्ले करायसाठी यूज करतोय. व्हेरिएबल इनिशियलायझेशन आपण ऑलरेडी पाहिलंय. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, आता हे तुम्हाला बेसिक स्टेटमेंट जर सांगायची झाली तर इन्क्रीमेंट, प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट ही एक कन्सेप्ट आहे. प्री म्हणजे च्या आधी, पोस्ट म्हणजे च्या नंतर. म्हणजे आपण आधी इन्क्रीमेंट करून घ्यायचं मग डिस्प्ले करायचं, याला म्हणतात प्री. आणि पोस्ट म्हणजे काय, आधी डिस्प्ले करायचं मग इन्क्रीमेंट करायचं. म्हणजे इन्क्रीमेंट फक्त एकनेच होतं, सगळ्यांना माहिती आहे. व्हॅल्यू 1 ने होतं, त्यालाच म्हटलं जातं इन्क्रीमेंट. ओके. इन्क्रीमेंट वाढतं त्याला इन्क्रीमेंट म्हणायचं, आणि मायनस होतं त्याला डिक्रीमेंट म्हणायचं. ओके. सो आउटपुट साठी आता त्यांनी सी आउट दाखवलं. सी आउट कशासाठी यूज करतो आपण, आउटपुट साठी. आउटपुट म्हणजे काय, तर जे आपलं शिफ्ट ऑपरेटर आहे त्याच्या पुढची जी काय व्हॅल्यू असेल ती म्हणजे काय, आउटपुट व्हॅल्यू असणार. ओके. हे एक एक्झाम्पल आहे. सी आउट हॅलो देअर, सी आउट माय नेम इज जेम्स, हॅलो देअर माय नेम इज जेम्स. म्हणजे हे सी आउट मध्ये जे काही असेल कंटेंट तो इथे डिस्प्ले होत आहे. पुढे प्रोसीड करतोय मी. आउटकम मध्ये आपण जर मला ते टॅब्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रॉपर फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल, न्यू लाईनला पाहिजे असेल तर स्लॅश एन यूज करायचा आहे. स्लॅश टी फॉर टॅब, म्हणजे तुम्हाला टॅब द्यायचं असेल तर बॅक स्पेस द्यायची असेल तर बी. आर फॉर रिटर्न, त्यानंतर बॅक स्लॅश फॉर प्रिंट बॅक स्लॅश, त्यानंतर सिंगल कोटेड पाहिजे असेल तर सिंगल कोट, आणि डबल कोट पाहिजे असेल तर डबल कोट. ओके. त्यानंतर प्री प्रोसेसर डायरेक्टिव्स म्हणजे काय, सी प्रोसेस हॅज स्मॉल नंबर ऑफ ऑपरेशन्स, मेनी फंक्शन्स अँड सिम्बॉल्स नीडेड टू रन a CPU program and provide a collection of libraries. Every library has a name and it refers by the header file. म्हणजे आपण ज्या हेडर फाइल्स, त्या प्री प्रोसेसर आपण दरवेळेस म्हणतो हॅश इज अन प्री प्रोसेसर विच इन्क्लुड्स अन हेडर फाइल. दॅट इज हॅश. तो प्री प्रोसेसर जो असतो तो काय करतो, बाहेरच्या ज्या फाईल्स आहेत त्या काय करून घेतो, इन्क्लूड करून घेतो. दॅट इज नथिंग बट द प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह. म्हणजे प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह जी आपली फर्स्ट लाईन असते प्रोग्रामची, हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच, हॅश इन्क्लूड आयस्ट्रीम डॉट एच, दॅट इज प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह दॅट वी आर गोइंग टू यूज इन each and every program. Okay. Preprocessorचे एक्झाम्पल बघा, हॅश इन्क्लूड हेडर फाईल दॅट इज iostream.h. पुढे नेमस्पेस, युजिंग नेमस्पेस हे एक अजून एक ऍडिशनल आपल्याला दिलेले हेडर फाईल आहे. दॅट इज यूज फॉर स्टँडर्ड नेमस्पेस. म्हणजे काही अजून कीवर्ड्स आहेत जे यूज करण्यासाठी आपल्याला युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड, युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड लक्षात ठेवा. युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड हे कीवर्ड आपण कशासाठी यूज करणार आहे, तो इन्क्लूड additional properties that are libraries into the program. Okay. So string data type तुम्हाला नॉर्मली माहिती आहे, हॅश इन्क्लूड स्ट्रिंग. आता सीपीपी मध्ये जेव्हा आपण स्ट्रिंग डॉट एच पण म्हणू शकतो, कारण आपल्याला स्ट्रिंग आपण इन्क्लूड करतोय. त्यानंतर आपण सीपीपी प्रोग्राम कुठल्या एक्सटेन्शननी सेव्ह करतो ते पण पाहूया. सगळ्यात फर्स्ट आपण जेव्हा प्रोग्राम पण टाईप करतो एडिटर मध्ये, तो सेव्ह करताना आपण डॉट सीपीपी ने सेव्ह करणार आहे. त्याच्यानंतर त्याची ऑब्जेक्ट फाईल क्रिएट करणार आहे. ऑब्जेक्ट फाईल कशी क्रिएट करणार आहे, ती कंपाईल करून, आणि लास्टला आपण एक्झिक्यूट करताना डॉट EXE फाईल तयार करणार. 3 फाईल लक्षात ठेवा. फर्स्ट वन आहे सीपीपी, सेकंड वन आहे ओबीजे, आणि लास्ट वन आहे AXE. म्हणजे सीपीपी आपण एडिटरच्या तिथं तयार करणार, कंपाईल केल्यानंतर त्याची ऑब्जेक्ट फाईल बनणार आहे ओबीजे, आणि लास्ट वन आहे EXE फाईल जी आपण एक्झिक्यूट करताना करणार आहे. ओके. तर पुढे प्रोसीड करूयात आपण. पुढे असं आहे की सीपीपी मध्ये मेन फंक्शन पासून एक्झिक्युशन चालू होतं. दॅट इज जी फर्स्ट लाईन असते आपली मेन फंक्शनची, त्याच्यापासून आपलं एक्झिक्युशन चालू होतं. मेन फंक्शन पासून आपला प्रोग्राम चालू होतो, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मेन, इंट मेन, आणि कर्ली ब्रेसेस असतात त्याला. फर्स्ट ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस. कंटेन्स 2 टाइप्स ऑफ स्टेटमेंट, दॅट इज डिक्लेरेशन स्टेटमेंट अँड एक्झिक्युटेबल स्टेटमेंट. म्हणजे नॉर्मली याच्यामध्ये एक्झिक्यूट पण होतं. ओके. सो नेक्स्ट प्रोसीड करतो मी. वेट अ मिनिट. 2 टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स, दॅट इज डिक्लेरेशन स्टेटमेंट आणि एक्झिक्युटेबल स्टेटमेंट. त्याच्यामध्ये आपण पुढे प्रोसीड करूया. तर हा एक प्रोग्राम आहे, तुम्ही पाहू शकता. ऍट द स्टार्टिंग यू हॅव hash include iostream.h, that is header file, using namespace, that is also a header file. त्यानंतर constant int number equals to 12, that is constant value number हा थ्रू आउट यूज होणार आहे, पण तो लाईन नंबर 3 चं सांगतो मी. नंबर हा 12 हा थ्रू आउट प्रोग्राम मध्ये यूज होईल, पण तो चेंज होणार नाही. त्यानंतर इंट मेन इज अ फंक्शन वेअर वी आर गोइंग टू स्टार्ट अवर एक्झिक्युशन. कर्ली ब्रॅकेट्स ओपन, that is int first num int second num, first num equals to 18 count C out,
सी आउट कशासाठी यूज होतं? टू डिस्प्ले समथिंग. सी आउट कशासाठी होतं? टू डिस्प्ले समथिंग. समजा मला काय डिस्प्ले करायचं, सी आउट यूज होणार आहे. सी आउट मध्ये फर्स्ट नंबर डिस्प्ले करतो. त्यानंतर लाईन नंबर 10 इंटीजर, म्हणजे आपण इंटीजर घेण्यासाठी सी इन सेकंड नम म्हणून घेतोय. त्यानंतर लाईन नंबर 13 सेकंड नम इक्वल्स टू सेकंड नंबर, म्हणजे आपण 2 नंबर ऍक्सेप्ट करतो या प्रोग्राम मध्ये, तुम्ही पाहू शकाल. आणि काय करणार नंतर बघा, फर्स्ट नम ही जी 14वी लाईन आहे त्यामध्ये काय केले, फर्स्ट नम इक्वल्स टू फर्स्ट नम प्लस नंबर प्लस 2 इंटू सेकंड नंबर, म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन केले त्यांनी, फर्स्ट नम प्लस नंबर प्लस 2 इंटू सेकंड नंबर. म्हणजे काय केलं, फर्स्ट नंबर तुम्ही व्हॉट एव्हर यू हॅव इनपुट, तुम्ही काही इनपुट दिला असेल, तर 18 लिहिलेला आहे फर्स्ट नंबर. तर फर्स्ट नंबर मी 18 घेतला, 18 प्लस नंबर आपला 12 आहे, 12 गुणिले 12, 18 आणि 12 लिहिलंय, प्लस 2 इंटू सेकंड नंबर. आता सेकंड नंबर तुम्ही टाकणार, कारण सी इन बघा तुम्ही 11वी स्टेटमेंट काय लिहिलेली आहे, सी इन, म्हणजे त्याच्या बेसवर कॅल्क्युलेशन होईल. आणि त्याच्यानंतर सी आउट तुम्ही जर 15वी लावून पाहू शकता, 15वी लाईन काय केले, फर्स्ट नंबर प्रिंट केलेला आहे. ओके, दॅट्स इट. आणि रिटर्न 0 म्हणजे प्रोग्राम एंड केला. ओके, सो याला म्हटलं, हा आपला प्रोग्रामचा बेसिक स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता 2 नंबर ऍक्सेप्ट करून त्याचे ऑपरेशन परफॉर्म केलेले आहे. पुढे प्रोसीड करतोय मी, क्रिएटिंग सी प्लस प्लस प्रोग्राम. आता लाईन नंबर, आता हे त्यांनी एक्झिक्युशनचं आउटपुट दाखवलं, तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तुम्ही 15 नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आउटपुट 60 भेटतं. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा नंतर. पुढे प्रोग्राम स्टाईल अँड फॉर्म. म्हणजे एव्हरी प्रोग्राम हॅज फंक्शन मेन, इट मस्ट हॅव फॉलोइंग सिंटॅक्स रूल्स ऑर रूल्स सर्व पर्पज ऑफ गिव्हिंग अ प्रिसियस मिनिंग ऑफ लँग्वेज. म्हणजे त्याच्यामध्ये सिंटॅक्स म्हणजे कसे, किंवा तुम्हाला जरासं जरी चेंज झालं तुम्हाला एरर येऊ शकतो. म्हणजे कसा की इंट एक्स याला एरर नाहीये, त्याला कारण सेमिकोलॉन दिलाय. पण इंट वाय याला सेमिकोलॉन नाहीये, त्यामुळे त्याला एरर येणार. ओके, सो डबल झेड सेमिकोलॉन, त्याला एरर येणार नाही. पण वाय इक्वल्स टू एक डब्ल्यू प्लस एक्स, कारण डब्ल्यू नावाचं व्हेरिएबल आपण कुठे डिक्लेअर केलं नाही, त्यामुळे त्याला एरर येणार आहे. का, तर डब्ल्यू डिक्लेअरच नाहीये. ओके, सो हे आपले एरर आहे. यूज ब्लँक. आता यूज ऑफ ब्लँक, in CPP use one or more blank to the separate number when a data is inputted. Use a separate reserved word and identifier for each and other symbol. Must never appear with the reserved word or identifier. यूज ऑफ सेमिकोलॉन, ब्रेक्स अँड कॉमा. म्हणजे आपण काय करतोय, सेमिकोलॉन, ब्रेक्स, कॉमा, ब्रॅकेट्स आणि कॉमा आपण यूज करतो सीपीपी मध्ये टर्मिनेट करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे, सेमिकोलॉन यूज करतो आपण टर्मिनेट करण्यासाठी, कॉमा यूज करतो आपण सेपरेट करण्यासाठी, आणि ब्रॅकेट्स यूज करतो आपण ब्रॅकेट्स ओपन अँड ब्रॅकेट क्लोज करण्यासाठी. त्यानंतर कॉमाज आर सेपरेट आयटम्स. ओके, देन सिमेंटिक्स, possible to remove a syntax error in a program and still not have it run. Even it is run, it may be still not what you mean to do. कधी ते असं होतं, म्हणजे पॉसिबिलिटी आहे की तुम्ही काहीतरी करण्यास इच्छुक आहात पण ते होत नाही. सो त्याचा इश्यू काय असतो की ती सिमेंटिक एरर असते. दॅट आर, म्हणजे खाली एक्झाम्पल दिले, फॉर एक्झाम्पल 2+3 × 5 and 2+3 × 5 are both syntactically correct expression but have different meanings. म्हणजे ज्याच्यामध्ये 3 आणि 5चं मल्टिप्लिकेशन पहिल्या स्टेटमेंट मध्ये 3 आणि 5चं मल्टिप्लिकेशन फर्स्ट होतं, पण दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये जर तुम्ही पाहू शकता 2+3 म्हणजे 2 आणि +3चं एक पहिलं ऍडिशन होईल, त्यानंतर मल्टिप्लिकेशन होईल. सो दोन्हीचं मिनिंग वेगवेगळे आहे पण दिसायला सेमच आहेत. याला म्हणजे सिमेंटिक. नंतर नेमिंग आयडेंटिफायर. आता आयडेंटिफायर तुम्हाला ऑलरेडी सांगितले, काही रूल्स आहेत, स्पेसिफिक रूल्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला ठराविक फॉर्मॅटमध्ये सेट करू शकता. तर हे आयडेंटिफायरचं एक रूल आहे, सेल्फ डॉक्युमेंटेशन, अवॉइड रन टुगेदर वर्ड्स, एक सोबत लिहिण्यापेक्षा जे विजिबली तुम्हाला डॉक्युमेंटेशन साठी नीट राहतील तसे तुम्ही ते अंडरस्कोर देऊन वेगवेगळे करू शकता. कारण वाचताना जरा तुम्ही अॅन्युअल सेल वाचू शकता, समोर तुम्हाला दिसतं अॅन्युअल सेल, पण ते अॅन्युअल आणि सेल आहे, नाहीतर एकदम वाचलं तर कळणार नाही. त्यासाठी सेपरेशन करण्यासाठी त्याला अंडरस्कोर दिलाय. पुढे प्रॉम्प्ट लाईन एक्झिक्युशन स्टेटमेंट दॅट इन्फॉर्म दॅट युजर व्हॉट टू डू. म्हणजे सी आउट मध्ये आपण जेव्हा आपल्याला काही स्टेटमेंट लिहितो किंवा आपण टाईप करतो तर ती डिस्प्ले होताना आपल्याला प्रॉम्प्टवर डिस्प्ले होतो. याचं मिनिंग काय असतं, प्लीज एंटर अ नंबर. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंट्रोल F9 किंवा करता, तुम्ही कंपाईल केल्यानंतर तो तुम्हाला एक्झिक्यूट होतो. एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला तो प्रॉम्प्टवर दिसतो. प्रॉम्प्टवर दिसतो याचा अर्थ काय असतो की प्रॉम्प्टवर तुम्हाला त्याचं आउटपुट दिसतं, म्हणजे याला म्हटलं जातं प्रॉम्प्ट लाईन. ओके, आउटपुट दिसताना इट इज गोइंग टू रिक्वेस्ट यू फॉर समथिंग दॅट इज सीन. सीन म्हणजे काय, तुम्हाला इनपुट द्यावंच लागतं.
पुढे प्रोसीड करतोय डॉक्युमेंटेशन. आता डॉक्युमेंटेशन साठी मी ऑलरेडी सांगितलं आपल्याला डॉक्युमेंटेशन वेल डॉक्युमेंटेड प्रोग्राम इज इयर टू अंडरस्टँड, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्टेटमेंट त्यानंतर तुमचे सिम्बॉल सगळे प्रॉपरली डिफाईन केले असतील तर त्याला डॉक्युमेंटेशन प्रॉपर असतं. पुढे फॉर्म अँड स्टाईल. फॉर्म अँड स्टाईल मध्ये कन्सिडर टू वे ऑफ डिक्लेअरिंग व्हेरिएबल. मेथड 1 इंट फिट आणि इंचेस, आणि त्यातच सेमीकोलन देऊन नेक्स्ट लाईनला डबल घेतलंय. पण मेथड 2 मध्ये कसं केलंय, इंट ए कॉमा बी आणि कॉमा सेमीकोलन दिला आणि डबल सेम लाईन मध्ये दोन्ही स्टेटमेंट घेतलं. इट इज दोन्ही सेम आहे, फक्त व्ह्यू वेगळा होतो, म्हणजे बोथ आर करेक्ट. हाऊएव्हर द सेकंड इज हार्ड टू रीड. म्हणजे काय होतंय, तुम्ही जर फर्स्ट मेथड वाचू शकाल तर ते डिफरंट लाईन मध्ये त्यामुळे इझिली रिडेबल, पण त्याच जागी सेकंड मेथड मध्ये तुम्ही जर प्रोग्राम सेम लाईन मध्ये लिहित असाल तर इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड अँड इवन डिफिकल्ट टू विजिबल. ओके, सो नेक्स्ट मोर ऑन असाइनमेंट स्टेटमेंट. म्हणजे आपण कुठल्या असाइनमेंट स्टेटमेंट आहे, प्लस इक्वल, मायनस इक्वल, इंटू. आता एक एक्झाम्पल आहे तुमच्या समोर, एक्स इंटू वाय. दॅट इज त्याचं फुल फॉर्म काय आहे, एक्स इक्वल्स टू एक्स इंटू वाय. एक्स इंटू इक्वल टू वाय लिहिलंय, म्हणजे असं मिनिंग काय, एक्स इक्वल्स टू एक्स इंटू वाय. ओके, पुढे प्रोसीड करतो. प्रोग्राम एक्झाम्पल कन्वर्ट्स लेंथ. Write a program that takes input from given length expression in feet, inches, convert and output length into centimeter. Input आता काय सांगितलेलं आहे बघा, राईट अ प्रोग्राम टू टेक इनपुट घ्यायला सांगितलंय लेंथ ऑफ एक्सप्रेशन इन इंचेस, आणि तुम्हाला ते सेंटीमीटर मध्ये आउटपुट पाहिजे त्याचं. आता लेंथ घेतली आपण इंचेस मध्ये, तर ते सेंटीमीटर मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं. लेंथ आर गिवन इन फीट अँड इंचेस. प्रोग्राम कम्पेअर दॅट equivalent length of in centimeter. 1 inch is equal to 2.54 सेंटीमीटर. लक्षात घ्या, 1 inch is equals to 2.54 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं प्रोग्राम, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ऍक्सेप्ट इन इंचेस अँड वी आर गोइंग टू शेअर इन सेंटीमीटर. सो तुम्ही काय कराल, पहिलं व्हॅल्यू एकामध्ये स्टोअर कराल, that is going to be multiplied by 2.54 and it is going to be shown. बस एवढंच तर, जास्त काही नाही. अल्गोरिदम कसं होऊ शकतो, गेट लेंथ in a feet and inches, convert length into total inches, convert inches into centimeter and output into centimeters. Okay, so variable कुठे कुठे लागणार आहेत, पहिलं लागेल फीट मध्ये, त्यानंतर इंचेस मध्ये टोटल इंचेस, त्यानंतर टोटल सेंटीमीटर. डेटा टाइप्स पाहता याच्यामध्ये, डेटा टाइप्स कसे, इंटीजर 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 आणि सेंटीमीटर घेतलाय डबल मध्ये. का डबल मध्ये घेतलाय, सेंटीमीटर पॉइंट येणार आहे कंपल्सरी. आणि नेम कॉन्स्टंट कुठले घेतले, कॉन्स्टंट कुठला घेतलाय बघा, समजून घ्या. कॉन्स्टंट कुठले घेतले तर डबलचा सेंटीमीटर पर सेंटीमीटर 2.54 कंपल्सरी, कारण सेंटीमीटर इंचेसचं सेंटीमीटर 2.54 आणि इंचेस पर फूट, म्हणजे एका फूट मध्ये किती इंचेस असतात तर 12 इंचेस असतात. ओके, सो प्रोग्राम बघा आता, प्रॉम्प्ट प्रोग्राम मेन अल्गोरिदम प्रॉम्प्ट युजिंग इनपुट डेटा, गेट डेटा इंचेस, लेंथ इन इंचेस, आउटपुट लेंथ इन इंचेस, कन्वर्ट लेंथ टू सेंटीमीटर आणि आउटपुट लेंथ इन सेंटीमीटर. आता प्रोग्राम एक्झाम्पल पुटिंग इट टुगेदर आणि प्रोग्राम बिगिन्स विथ अ कमेंट. आता सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय काय प्रोग्राम करायचं ते सगळं स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे. द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ अ प्रोग्राम ऑफ अ कमांड इज प्री प्रोसेसर. सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती प्री प्रोसेसर असतो. त्याच्यानंतर युझिंग नेम्स विथ द मेन. आपण प्रोग्रामच डायरेक्ट पाहूयात. ओके, हा आपल्या समोर प्रोग्राम आहे. युझिंग नेम्स सगळ्यांना माहिती, आपण इंचेस पण लिहिलेलं आहे. पर इंचला किती सेंटीमीटर असतं 2.54 आणि किती असतं फूट मध्ये इंचेसचं 12. सो सगळ्यात पहिलं फीट आणि इंचेस आपण डिक्लेअर केलं, टोटल इंचेस डिक्लेअर केलं, सेंटीमीटर पण डिक्लेअर केलं. सी आउट एंटर टू इंटीजर, 1 फॉर फीट अँड 1 फॉर इंचेस. आता आपल्याला फीट किंवा इंचेस दोन्ही पण तुम्ही घ्यायचे. मी फीट पण घेतलं आणि इंचेस पण घेतलं. समजा मी 5 फीट 4 इंचेस घेतलं आणि त्याचं मला सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं. तर कसं करायचं, फीट मध्ये 5 व्हॅल्यू आली आणि इंचेस मध्ये आली व्हॅल्यू 3. ओके, सो इंचेस पर फूट इंटू फीट. ओके, इंचेस पर फूट म्हणजे तुम्ही जर इंचेस 12 म्हणलं, 12 गुणिले फीट करा, 12 गुणिले फीट म्हणजे 5, 12 5 60 आणि इंचेस किती आहेत माझे, परत मी म्हटलं 3, 60 आणि 63 इंचेस, टोटल 63 इंचेस झालं. माझ्या इंचेसची व्हॅल्यू कळाली मला, म्हणजे हे आपण कॅल्क्युलेशन लिहिलेलं आहे. तुम्ही सी आउटने डिस्प्ले करता, म्हणजे तुम्ही सेंटीमीटर फर्स्ट ऑफ ऑल फूट घेताय, फूटचे इंचेस करताय, इंचेसचे सेंटीमीटर करताय. आता हे तुम्हाला प्रोग्राम 1 बाय 1 जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट कराल तेव्हा समजेलच. पुढे प्रोसीड करतोय. प्रोग्राम एक्झाम्पल आता रन केल्यानंतर हे असं दिसणार. ओके, सो
आपण आता ओव्हरव्ह्यू पाहिलाय, ऑब्जेक्ट्स पाहिले, त्याचे आयडेंटिफायर पाहिले, कीवर्ड्स पाहिले. या सेशन मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला नॉलेज भेटलं असेल असं मी कन्सिडर करतो. आणि नेक्स्ट सेशन मध्ये म्हणजे नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुढचा थर्ड चॅप्टर पाहूयात. ओके, तर इथे मी सेशन संपला असं ग्राह्य धरतो आणि तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल.